पुन्हा एकदा आपल्या या स्टडी ॲप या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आहे. मी विशाल सर. आजच्या व्हिडिओमध्ये विज्ञान विषयातील मूळ संकल्पना घेऊन आलेलो आहे. ती आहे द्रव्याच्या भौतिक अवस्था. आता द्रव्याच्या भौतिक अवस्था या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. द्रव्य म्हणजे कोणतीही वस्तू किंवा पदार्थ होय, हे समजून घ्यायचं आहे. तसंच द्रव्य हे लहानातील लहान कण एकत्र येऊन तयार होत असते ते. मग द्रव्याच्या सर्वात लहानातल्या लहान कणाला आपण काय म्हणत असतो, तर अणू म्हणत असतो. अणूची जी काही त्रिज्या असते, ही त्रिज्या आपण नॅनोमीटरमध्ये मोजत असतो, हे पण समजून घ्यायचं आहे. त्यानंतर वस्तुमान ही एक भौतिक राशी आहे. आपल्याला एखाद्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात की वस्तुमान ही कोणती राशी आहे, तर वस्तुमान ही भौतिक राशी आहे, जी वस्तूमधील द्रव्याचे प्रमाण दर्शविते, हे समजून घ्यायचं आहे. वस्तुमान काय करते, तर वस्तूतील जो काही द्रव्यसंच असते त्याचं काय करत असते, प्रमाण दर्शवित असते. ही भौतिक राशी असून याचं SI पद्धतीने एकक हे kg आहे आणि वजनाचं जे काही वजन आहे त्याचं न्यूटनमध्ये आहे. ह्या दोन्ही SI पद्धतीने एकक आहे, हे समजून घ्यायचं आहे. यानंतर आकारमान म्हणजे एखाद्या वस्तूने जो द्रावणात व्यापलेली जागा म्हणजे आकारमान होय. त्यानंतर म्हणजेच द्रव्य हे अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते व या कणांमध्ये आकर्षण असते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते. एखाद्या पदार्थाला आकारमान आणि वस्तुमान असते, हे समजून घ्यायचं आहे. त्यानंतर भौतिकरित्या जे काही पदार्थ असतील किंवा द्रव्य असेल, याच्या 3 अवस्था आहेत. त्याच्यातली पहिली अवस्था स्थायू, त्यानंतर द्रव्य आणि वायू या 3 अवस्था आहेत. या पदार्थाच्या 3 अवस्था असून आणखी 2 अवस्था अस्तित्वात आहेत. ते अयनायू प्लाझ्मा आणि बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट ही लक्षात ठेवायची ती. अशा एकूण पदार्थाच्या 5 अवस्था आहेत. मग आता आपण ज्या काही पदार्थाच्या 3 अवस्था आहेत यांचे गुणधर्म बघू. जसं की स्थायू पदार्थ, याचे काही मुद्दे आहेत ते समजून घ्यायचे. स्थायू यांना निश्चित आकार व आकारमान असते. जर तुम्हाला विचारलं कोणत्या पदार्थांना कोणत्या अवस्थेला आकारमान आणि आकार असते, तर आपण निश्चित हा स्थायू पदार्थ किंवा ही अवस्था टाकणार आहोत. त्यानंतर स्थायू पदार्थांचे आकारमान हे बाह्य बलाने बदलत नाही, म्हणून स्थायू हे असंपीडन असते ते, म्हणजेच असंपीडन असते ते. त्यानंतर 3 नंबरला स्थायू हे अधिक दृढ व कठीण असते ते. हा स्थायूचा गुणधर्म आहे. त्यानंतर 4था गुणधर्म आहे, स्थायूमधील कण हे अतिशय जवळ असतात. म्हणजेच त्यांचं 2 कणांमधील अंतर हे काय राहणार आहे, कमी राहणार आहे. एखादं भांड आहे, त्याच्यात असणारे स्थायूचे अंतरीय बल किंवा त्याच्यात असणारे जे काही अणू असतील, छोटे कण असतील, यांच्यातलं जे काही अंतर असते, हे अंतर काय राहणार आहे, सगळ्यात जवळ असतं. त्यानंतर खूपच कमी असते, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 5 नंबरला, म्हणूनच या स्थायूमधील 2 कण एकमेकांना सर्वाधिक आकर्षित असते ते. त्यानंतर स्थायू हे लवचिक असते ते, म्हणजेच अकार्यता, स्थितिस्थापकता, दृढता, असंपीडता हे स्थायूचे काय येते, प्रमुख गुणधर्म आहेत, ते समजून घ्यायचे ते. यानंतर पुढील अवस्था येते द्रव अवस्था.
पदार्थाच्या ज्या काही अवस्था आहे ती याच्यातली दुसरी अवस्था म्हणजे द्रव अवस्था. द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असतो, परंतु निश्चित आकार नसते. जे काही द्रव अवस्था आहे यांना निश्चित आकारमान असतो, परंतु निश्चित आकार नसते. त्यानंतर आंतरीय रेणू आकर्षण बल हे स्थायूपेक्षा कमी व वायूंपेक्षा कसं असते, जास्त असते. वरची जी काही आकृती होती ही आकृती आपण समजून घेतलेली होती. यांच्यातली जी काही आंतरीय रेणू असतील यांच्यातलं अंतर हे काय राहते, जास्त राहते आणि स्थायूपेक्षा कसं असते, कमी असते. यानंतर द्रावामधील दोन रेणूतील कणातील परस्पर अंतर हे स्थायूपेक्षा जास्त व वायूपेक्षा कमी असते. 4 नंबर, द्रव्य ज्या भांड्यात टाकले तो आकार धारण करतात आणि जमिनीवर टाकले असते तर द्रव्य पसरतो. या गुणधर्माला प्रवाहिता असं म्हणत असते. ते जसं आपण एखाद्या भांड्यात जर पाणी टाकलं तर ते भांड्याच्या आकाराचं काय करत असते, ते आकार धारण करत असते ते. पण हेच पाणी जर आपण जमिनीवरती टाकलं तर ते काय होत असते, पसरत असते. याला प्रवाहिता हा गुणधर्म म्हणत असते ते. नंतर द्रव्य हे कमी संपीडक असते ते. त्यांच्यातली जे काही रेणू असते ती ही रेणू संपीडन असते ते. त्यानंतर तिसरी अवस्था वायू समजून घ्यायचे की निश्चित आकार व आकारमान नसते. वायू जे आहे त्यांना निश्चित आकार आणि आकारमान नसते ते. तसंच वायूतील दोन रेणूमधील परस्पर अंतर हे सर्वाधिक असते. हा मुद्दा लक्षात घ्यायचा. समजा एखादा वायू आहे, यांच्यात असणारे जे काही आंतरीय रेणू असतील यांच्यातील अंतर हे काय राहते, जास्त असते. दोन रेणूमधील आकर्षण बल हे सर्वात कमी असते. तसंच वायू सर्वात जास्त संपीडित असते. म्हणून आपण घरी वापरत असलेला जो काही LPG गॅस आहे, हा गॅस आपल्याला जास्त दाबाखाली भरला जात असतो, हे समजून घ्यायचे. या पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये अवस्थांतर या टॉपिकवरती नवीन व्हिडिओ नक्कीच येईल. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि शेअर करायचे. धन्यवाद.